नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मनाचे खेळ या कथासंग्रहातली कथा अभंड. झोपून गेलेले खानापूरकर अंथरुणावर उठून बसले. खोलीतल्या मंद फिक्या पिवळ्या प्रकाशात त्यांनी रात्रीचा अंदाज घेतला. भिंतीवरच्या घड्याळाकडे चष्मा लावून पाहून घेतलं. रात्रीचे 12:30 वाजलेले होते. बाजूच्या कॉटवर मंगलाबाई गाढ झोपून गेलेल्या होत्या. त्यांची छाती वर खाली होत होती. रात्रीच्या त्या चढ्या प्रहरी त्यांचं बारीकसं घोरणं त्यांना जाणवून गेलं. ते कॉटवरनं उठले. त्यांनी तांब्यातून पेल्यात पाणी ओतून घेतलं, प्यायले. पेला परत तांब्यावर ठेवताना त्याचा थोडा खण्ण असा आवाज झाला. मंगलाबाईंची झोप त्या आवाजानं चाळवली गेली होती. त्यांनी डोळे उघडले, नवऱ्याकडे पाहिलं आणि तुम्ही होय असं म्हणत त्यांनी कूस वळवली आणि त्या झोपूनही गेल्या. क्षणात पुन्हा घोरायलाही लागल्या. पॉटकडे वळत खानापूरकर म्हणाले, सुखी प्राणी आहे. त्याशिवाय अशी गाढ झोप शरीराला भेटायला येत नाही. आणि ते उसासले. ते खिडकीशी आले. पसरलेला पडदा एका बाजूला केला. बाहेर डोकवत राहिले. त्या भागातल्या अंगणातली झाडं बघत राहिले. त्यांची नजर सहज फाटकापर्यंत गेली. त्या चांदण्या रात्री त्यांना क्षणभर फाटकापाशी शरीराचं मुटकुळं करून झोपलेला शंभू दिसला. शुभ्र पांढऱ्या कापसाचा गोळाच असावा. त्याची ती शरीराचं वेटोळं करून झोपून जाण्याची सवय होती. तो शरीराचं गाठोडच करून टाकायचा आणि झोपून जायचा. त्यांना वाटलं आपल्या चाहुलीने तो उठणार, इकडं तिकडं बघणार आणि अंदाज घेत बारीकसं भुंकणार भू भू करत. तो झोपलाय वाटत असतानाही त्याची झोप सावध असायची. त्याला कशाचा तरी आवाज यायचा, कोणाचा तरी वास जाणवायचा आणि तो भुंकत सुटायचा. त्याचं ते भुंकणं कधीच खोटं निघालेलं नव्हतं. अरे कोण आहे शंभू? याला सवयच झाली आहे भुंकत बसायची. शेजाऱ्यांचं फाटक वाजलं तरी आपल्याकडे कोणीतरी आलंय असं वाटतं याला आणि हा वेडापीर ओरडत राहतो. मंगलाबाई हसून म्हणायच्या, ते त्यांच्या लक्षात आलं. आताही खानापूरकरांनी त्याला थोडं इकडे तिकडे झुकून खिडकीतून बघत बाहेरच्या अंगणात शोधलं, पण तो त्यांना दिसला नाही. त्याला शंभू म्हणून हाक मारण्याची त्यांना तीव्र इच्छाही झाली, पण मनाची चाळवाचाळव होऊन ते गप्प झाले. त्यांच्या अशा हाका मारण्यानं शंभू खिडकीपाशी येणार नव्हता, पण घरातले मात्र उद्या त्यांना म्हणाले असते की बाबा तो आता म्हातारा झालाय, त्याला हाका मारून बोलवू नका, त्याला लवकर उठून येता येत नाही. फक्त तो आता फार दिवसांचा आपला सोबती नाही आहे हे कटू सत्य कोणी खानापूरकरांच्या तोंडावर फेकत नव्हतं. त्यांना शंभूचा असा कल्पनेतही विरह सोसणारा नव्हता. त्यांचा शंभूवर फार म्हणता फारच जीव होता. दिलीपचा मुलगा सौरभ, त्यांचा नातू, त्याच्यानंतर किंवा त्याच्यापेक्षाही जादा माया त्यांची शंभूवर होती हे त्यांच्यासह घरातल्या सर्वांना माहिती झालेलं होतं. शंभू 14 वर्षांचा झालाय. त्याला आता एका जागेवरून उठवत नाही. तो त्याच्याशी बोललं तरी बघत नाही, मान उंचावत नाही हे सर्वांना कळून आलेलं होतं. म्हणून अलीकडे त्यांना शंभूविषयी फार वाटत होतं. तो खात नसला तरी ते त्याला पोळी दुधात चुरून खायला घालत. त्याच्याजवळ बसून त्याला वारंवार न कंटाळता, खा रे शंभू, थोडं खावं रे बाबा, खाल्ल्याशिवाय ताकद येत नसते रे, खा बरं, थोडी साय पण घातली आहे कुस्कऱ्यात, घरातल्या सगळ्यांचा डोळा चुकून आणली आहे तुझ्यासाठी, असं म्हणत त्याच्या अंगावरनं हात फिरवत त्याला गोंजारत ते बोलत असत. कधी शंभू 2 घास खायचा, कधी खायचा नाही. थाळीतला कुस्करा हुंगून मान वळवून पडून राहायचा.
त्याची खाण्यावरचीच काय, जगण्यावरचीच वासना संपत आलेली. त्यांना वाईट वाटत होतं, डोळे पाणावत होते. मनात यायचं, आज शंभूचं असं झालं आहे, पुढे काही वर्षांनी आपलंही असंच होणार आहे. अन्नावरचीच काय, जगण्यावरचीही वासना नष्ट होईल. आपणही शंभूसारखेच कोणास ठाऊक. असं वाटून ते त्याच्यापुढून उठत आत खोलीत जाऊन पडत विचार करत राहत मन अजूनच बेचैन होऊन जाईल. त्यांच्याच घरात त्यांना खळाळतं जीवन दिसत होतं. जगण्याचा उत्साह ओसंडून वाहत असताना जाणवत होता. तोही त्यांना बघवायचा नाही, सोसवायचा तर नाहीच नाही. क्लेशच व्हायचे सगळ्यांचे. जो तरुण आहे त्याचंच जग आहे, तो जित्या जागत्या जगाचा आहे, असा विचित्र भाव मनात उमटून जायचा. खिन्न वाटायचं. खानापूरकरांनी खिडकीचा पडदा सारला. ते खिडकीपासून परत आपल्या कॉटकडे आले, अंथरुणावर येऊन पडले. त्यांनाही घरातल्या सगळ्यांसारखं कळून आलेलं होतं की शंभू फार दिवस जगणार नाही. त्याला मरणछाया घेरतीये. तो एकेका अवयवानं अशक्त होतोय. त्याची नजरही स्थिरावतीये. पूर्वीसारखा तो चंचल चपळ असणार नव्हताच. पण त्याचं जवळ येणारं मरण, मृत्यू त्यांना भीतीचं दाखवत होता. एक सत्य त्यांच्यापुढे मांडलं जात होतं आणि ते सत्य स्वीकारणं त्यांना जड जात होतं. एखाद्या हळव्या क्षणी त्यांना वाटायचं, शंभूला कळलं असेल त्याचं ते कणाकणानं संपणं. काय विचार त्याच्या मनात येत असतील, स्वतःबद्दल, या घराबद्दल, या घरातल्या माणसाबद्दलही. त्याला आम्ही स्वार्थी, अप्पलपोटी वाटत असू. त्याचा उपयोग संपला की त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे, जगाचा हाच नियम आहे सांगणारे, का अजून काही वेगळंच, जे त्याच्या मनात असावं पण आपल्याला उमगून येऊ नये असं. ह्या 6-8 महिन्यात त्याचं अंगणभर फिरणं संपलं. तसे हे विचार खानापूरकरांच्या मनात येत होते. अस्वस्थ होत होतं. ते सतत शंभूच्या बाजूनच विचार करत होते. तसा विचार करणं त्यांना आवडत होतं. हा शेवटचा श्वास घेईल तो कुठल्या प्रहरी, रात्री का पहाटे का दुपारी, घर निवांत झालेलं असताना? त्याला मरण कसं आणि केव्हा येणार आहे? तो केव्हा अखेरचं भुंकेल, आपल्याला ओरडून म्हणेल, मी जातोय, माझी आठवण ठेवा, मी 14 वर्ष तुमची सेवा केली, ती स्वीकारा, मी हेमाताईच्या यजमानांना चावलो ते विसरा, त्यांनी खेळ म्हणून तरी माझं शेपूट का ओढावं? आपलं शेपूट म्हणजे काय असतं आपल्यासाठी हे एका त्या कुत्र्यालाच माहिती असतं. का शांतपणे त्याचा प्राण जाईल, तो शेवटचा श्वास सोडेल, जोरानी का हळूच, का थांबून शेवटचे 4-2 श्वास अंतरानं घेत. त्यांना नक्की असा अंदाज येत नव्हता. याचं दुःख होतं. झोप येतच नव्हती. त्यांना वाटलं सरळ उठावं, हळूच दार उघडून बैठकीत यावं, बाहेरचं दार उघडून गॅरेजच्या समोर शेड करून ठेवलेल्या जागी पहुडलेल्या शंभूजवळ जाऊन बसावं, बोलावं, स्पर्शातून सांगावं त्याला, बाबा रे, प्राणी म्हणून जन्म घेतलेल्या या पृथ्वी तलावरच्या कुठल्याही प्राण्याला जन्म आहे तसा मृत्यूही आहेच. जन्म, विकास आणि विलय ही निसर्गाची त्रयी आहे. यातून कोणाचीच सुटका नाही, नसते. फक्त त्या माणसाला कळून येत नाही की आपला विकास कसा झाला, कधीपासून, आणि विलयाचा उतार कधीपासून सुरू झाला ते. कारण तो स्वतःतच दंग असतो, आपल्याच मस्तीत असतो. मी जगाच्या अंतापर्यंत जगतच राहणार असा त्याचा अहंकार त्याला सांगत असतो. पण कालौघात भ्रमनिरास होतोच सर्वांचाच. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ते आत्ममग्न होऊन जात. त्यांना अगदी आठवड्याचा 14 वर्षांपूर्वी तो आणलेला आठवला. दिलीपनीच त्याच्या एका मित्राकडून तो आणलेला होता.
पांढरा शुभ्र कापसाच्या गोळ्यासारखा, गुलाबी ओठ असलेला, तपकिरी डोळ्याच्या रंगाचा, हाक मारली तर मान उचलून पाहून कुई कुई करणारा, खाली फरशीवर सोडला तर लोकरीच्या गुंड्यासारखा पुढे पुढे घरंगळत सरकत जाणारा. वरुणला तर तो अजिबात आवडला नव्हता, पण दिलीपच त्याला म्हणाला होता, अरे बंगल्याची शोभा जशी झाडांनी पाना फुलांनी गाडीनी जाणवते ना, तशीच एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्यानंही कळते. तो खुशीनं हसला होता. त्याला काही सांगू बघत होता. मध्ये शंभू आणि त्याच्या भोवती घरातली सगळी मंडळी असा शो थोडा वेळ झाला होता. टाळ्या वाजवून हाका मारून सगळ्यांनी त्याला त्यांची दखल घ्यायला लावली होती. दिलीप बैठकीत चहा पिताना नंतर कधीतरी म्हणाला होता, बाबा दिवसभर घरात आई आणि तुम्हीच असताना म्हणून आणला. मिक्स पण तेज निघेल, सहजपणे मिसळून जाईल तो. बाहेरचा माणूस घरात विचार करून पाऊल ठेवणार. बघा तुम्ही 6 महिन्यात सगळ्यांचा जीव त्याच्यावर जडेल, तो घर राखेल. आणि झालंही तसंच. दिलीपनं भाकीत केलं तसं 6 महिन्यात त्याचं भुंकणं तेज झालं. फाटकाशी आलेला माणूस बांधलाय ना त्याला असं विचारतच फाटकापाशी थांबायला लागला. तो घरातल्या सर्वांचा झाला, मुलांचा, नातवांचा आणि खानापूरकरांचाही. ते त्याच्या खाण्यापिण्याची जातीनं काळजी घ्यायला लागले. घरात येणाऱ्याला अगोदर शंभूविषयी ऐकावंच लागे. त्यात कौतुक आणि कौतुकच असे, तेही अगदी भरभरून केलेलं, मुक्त कंठानं. निवृत्तीनंतर खानापूरकरांना तो विरंगुळाच झाला. त्याच्याशी खेळणं, त्याच्याशी बोलणं, त्याचं खाणं पिणं बघणं त्यांचा दिवसभरातला प्रमुख उद्योगच बनून गेला तो. दोघं एकमेकात पार रमून गेले. दिवस कसे सरकत सरकत गेले. अंगणातलं ऊन भिंतीवर चढून जावं तसे सरकले. शंभू घरातलाच एक झाला. कितीतरी वर्ष. मुलींची लग्न झाली, मुलांची लग्न झाली, घरात नातवंड आली. शंभू या सर्वांना साक्षी ठरला. खानापूरकर त्याच्याजवळ बसून म्हणत, शंभू आपल्या हेमाताईला बाळ झालं. ते हसत त्याला सांगत, तोही मान फिरवून त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐके, हसे सुद्धा. ते त्याचं हसणं फक्त खानापूरकरांनाच जाणवायचं. इतर घरातली तर म्हणत, तो नुसता बघतो, यांना वाटतं तो हसतोय. पण खानापूरकरांची खात्री होती की आपण त्यांना सांगितलं तर प्राण्यांनाही आपल्या भावना विचार कळतातच. म्हणून तर ती आपल्याशी इतकं जुळवून घेऊन वागतात. त्यांच्यात आणि आपल्यात एक सांकेतिक भाषा तयार होते, त्यावरून संवाद साधता यायला लागतो. आणि माणूस आणि प्राणी यांच्यात एक अदृश्य असं भावनिक नातं निर्माणच होत नाही, तर ते टिकतं आणि ते नेहमी जाणवतही जातच. खानापूरकर पेपर वाचत होते तर दिलीप त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, बाबा हेमाताईच्या नणंदेचं लग्न ठरलं आहे. येत्या 20 तारखेला आहे. मुलगा अमेरिकेत आहे. त्यानं मुलगी पाहिली आहे, पसंत आहे. लग्न करणार आणि सोनालीला घेऊन अमेरिकेला जाणार. आपण सगळ्यांनी लग्नाला जायलाच हवं. सोयरे संबंध टिकवायचे तर. तो समंजसपणे म्हणाला आणि खानापूरकरांची प्रतिक्रिया बघत थांबला. खानापूरकरांनी पेपर समोर ठेवूनच टाकला. वाचत असलेली बातमी अर्धवट सोडून दिली. दिलीपकडे पाहून म्हणाले, तू म्हणतोयस ते बरोबरच आहे. आपण सर्वांनी लग्नाला जायलाच हवं. आदल्या दिवशी जाऊ. लग्न झालं की जेवण करून निघून यायचं. तसंच करायला लागेल. घर फार दिवस बंद ठेवता येत नाही. कदम येईल रात्री झोपायला. आता शंभूचा तसा घर सांभाळायला फारसा उपयोग नाही. फक्त त्याला हाकलून देता येत नाही म्हणून. नाही, त्याला का हाकलून द्यायचं आहे? त्यांनी 14 वर्ष या घराची केलेली सेवा, त्या सेवेचा विसर कसा पडू द्यायचा? नाही, तुम्ही राहणार असाल तर राहा. मी येतो लग्न लावून लगेच. मला तिथे राहणारच नाही आहे. तसंही कदम शंभूशी कसा वागेल माहिती नाही.
त्याचं आणि शंभूचं कधी जमलंच नाही. चव्हाण नाही का येऊ शकणार? नाही ना, त्याची आई आजारी आहे हो. दिलीप चेहरा पाडून म्हणाला. दिलीप त्यांच्या पुढून गेला. खानापूरकर मात्र विचारात पार बुडून गेले. त्यांच्या हळव्या मनात आलं, नेमकं आपण हेमाच्या नणंदेच्या लग्नाला जायचं आणि इकडे शंभू. जन्म आणि मृत्यूचा भरवसा देताच येत नाही. ते माणसाला जगण्याच्या कुठल्याही श्वासावर भेटू शकतं, त्याला खेचून नेऊ शकतं. तीच तर त्याची रीत आहे. ते कुणासाठी थांबत नाही, कुणाची ते वाटही बघत नाही. विचार करत करत ते गंभीर झाले. आपण लग्नाहून लगेच परत यायचं हे त्यांनी स्वतःशीच ठरवल्यावर मनाची तगमग थंड झाली. तगमगीवर राख धरली गेली. आत वास्तवाचा प्रखर दाह होताच. लग्नाला सर्वांनी जाणं तर भागच होतं, संबंधच तसे होते. 19 तारखेला जेवून 12च्या सुमाराला सर्वजण नगरला जाणार होते. 12 म्हणता घरून कड्या कुलपं घालून निघायला 2 वाजून गेले होते. घरातल्या सगळ्यांनी प्रस्थान ठेवायचं म्हणजे तास 2 तास इकडे तिकडे होतातच. कदमच 1:30ला आला. त्याला सूचना देऊन मोठी गाडी काढली. सर्वजण निघाले एकत्रपणे. घरची गाडी घेतलीच नाही, ती पुरणारच नव्हती. औरंगाबादपासून 15-20 किलोमीटर गेल्यावर दिलीपनी बोलण्याच्या ओघात म्हटलं, आता शंभू फारच म्हातारा झाला आहे, आजारी असतो, काही खाल्लेलं सोसत नाही त्याला. तेवढ्यात खानापूरकरांना गाडीत शंभूचा आवाज आला. अगोदर त्यांना भास झाला, नंतर त्यांनी एका अविश्वासानं म्हटलं, शंभूला घेतलाय का काय सोबत? मला त्याच्या भुंकण्याचा आवाज कसा येतोय? काय भानगड काय आहे रे? घेतलाय ना त्याला सोबत, असं म्हणत दिलीप आणि वरुण आपसात नेत्रपल्लवी करून हसले. खानापूरकर म्हणाले, अरे लग्न घरी त्याला कशाला घेतला? तिथे त्याची नीट व्यवस्था कशी होणार? त्याला घरीच ठेवायचा. तसं ठरलं होतं पण घेतलंच त्याला, दिलीप म्हणाला आणि गाडीचा वेग वाढवला. त्यात बोलणं वाढवता आलंच नाही. खानापूरकरांना वाटलं, आपण इथे समोर का बसतोय, मागे त्याच्याजवळ जाऊन का बसू नये? पण त्यांनी मन आवरलं. गाडीत मुलांनी अंताक्षरी खेळायला सुरुवात केली. तीही मोठ्यानं हसत खिदळत होती सर्वजण. तेही स्वाभाविक होतं म्हणा. घरातले सगळेजण मिळून प्रवास करावा असे किती प्रसंग येतात हो जीवनात, आणि किती वेळा. कुलदैवताला जाताना सर्वजण एकत्रित प्रवास करतात, इतर वेळी वेगवेगळीच जाऊन येतात. नेवासा फाटा आला, सगळी खाली उतरली. चहा झाला, पाय मोकळे झाले. गाडीत सर्वजण बसले. दिलीप आणि वरुण तेवढे खाली होते. गाडीच्या मागच्या बाजूला दोघं आपसात काहीतरी बोलत होते. त्यांनी क्षणात गाडीचं दार उघडलं. साखळीनं ओढून शंभूला खाली घेतलं. त्यांनी नाईलाजानं कुई कुई केलं. त्याला उठण्या बसण्याचा त्रास होतच होता. दिसतही कमी होतंच, ऐकायलाही कमी यायला लागलं होतं, आणि हे सगळ्यांना माहीत झालं होतं. खानापूरकरांनी विचारलं की अरे त्याला का गाडीच्या खाली घेतोयस? अरे अरे त्याला ओढू नको रे, बसू दे ना त्याला गाडीतच. दिलीप म्हणाला, त्यालाही शू करू द्यावी. त्यांनी आणि वरुणनं त्याला थोडं गाडीपासनं दूर नेलं, रानात, आणि त्याची साखळी सोडून दिली. ती दोघं पळत वेगानं गाडीकडे आली. दोघं गाडीत बसली. दिलीपने गाडी सुरू केली. सर्वजण ते बघत होते. त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हता. काहीतरी विचित्रच घडून गेलेलं होतं. क्षणात खानापूरकरांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या प्रकाशानं त्यांचे डोळेच दिपून गेले. त्यांना कापरं भरलं. त्यांचे ओठ थरथरायला लागले. पटकन काही त्यांना बोलताच येईना. असह्यता असह्य झाली. समोरच्या सीटवर बसून वेगानं गाडी चालवणाऱ्या दिलीपला ते कळवळून घाबरून म्हणाले, अरे अरे तो शंभू, तो राहिला ना रे खाली, त्याला घे की रे गाडीत, गाडी थांबव. वरुण, मंगला, तू तरी सांग काहीतरी.
त्यांचा आवाज आग पहावी सोसावी तसा चिरफाळत गेला. सर्वांच्या अंगावर शहारे आले. सर्वच लहान थोर घाबरून भेदरून गेले. कधीतरी पूर्वी न ठरलेलं घडलं होतं. दोघा भावांनी ठरवून केलेलं काम कोणालाच आवडलं नाही. खानापूरकरांच्या घशाला कोरड पडली. त्यांना चक्करच आली. गळून गेल्यासारखं वाटलं. त्यांनी डोळे मिटून घेतले. दिलीप म्हणत होता, आता त्याचा काही उपयोग नव्हता बाबा. त्याला मरणही लवकर येत नव्हतं. त्याच्या यातना बघवत नव्हत्या हो. परवा त्याच्या शौचाद्वारे रक्त सांडत होतं. त्यातून घरातल्या मुलांना काही झालं तर डॉक्टर म्हणाले, आता तो दिवस मोजतोय, तो जाणार. त्याचं ते मरण घरात नको म्हणून मी. बाबा तुम्ही हे सगळं समजून घ्या. मला काय आनंद होत होता का त्याला असं सोडून देताना. पण काही वेळा मन कठोर करूनच माणसाला निर्णय घ्यायला लागतो. तो आणि त्याचं नशीब. त्याचा आपला ऋणानुबंध संपला म्हणायचा काय. गाडीत नगर येईपर्यंत कोणी गाणं म्हटलं नाही की आपसात बोललंही नाही. सर्वजण गप्प झाले. सगळ्यांचाच उत्साह संपून गेला. गाडीत नंतर वेगळीच स्थिती निर्माण झाली. खानापूरकरांना वाटलं खरं तर आपलंच चुकलं. आपणच घर सोडायला नको होतं. मुलं जात होतीच ना, आपणही जाऊन काय वेगळं होणार होतं. निदान आपण घरी हट्टानं राहिलो असतो तर शंभू अजून काही दिवस. क्षणभर शंभूसाठी त्यांचाच श्वास कोंडला गेला. मन हवालदिल झालं. जगण्यातलं व्यर्थपण लक्षात आलं. लग्न घरी ते फारसे उत्साहात नव्हतेच. आता इथवर आलोच आहोत तर असं वाटून त्यांनी सगळं सोसलं, सहन केलं. रात्री त्यांना सारखा शंभू दिसत होता, करुण डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहणारा, त्यांच्याकडे कसली तरी याचना करणारा. कसली तेही त्यांना कळत नव्हतं, पण त्याला खरंच काहीतरी आपल्याला सांगायचं आहे असंच त्यांना वाटत गेलं. रात्रभर गाढ झोपच नाही. डोळे मिटले की नजरेपुढे शंभू आणि त्याचा चेहरा. त्याची वेगवेगळी रूपही त्यांच्या मनानं पाहून घेतली. उड्या मारतानाची, चेंडू झेलतानाची. ते बाहेरून आले की अंगावर चढायचा, त्यांना इथे तिथे हुंगायचा. ती सर्व त्याची रूपं ते अनुभवित होते. ते असह्यपणे चिडत होते स्वतःवरच. मुलांनी हे काही बरं केलं नाही ही भावना काही मनातून जात नव्हती. उबळेसारखं सर्व आठवत होतं. तो गेलाच तर त्याला बागेत कुठे पुरायचं हेही त्यांचं स्वतःशी परवा ठरलेलं होतं. तिथे कुठलं रोपटं लावायचं हेही त्यांनी नियोजलेलं होतं. त्या सर्वावर पाणीच पडलेलं होतं. नवे अर्थच उरलेला नव्हता. एकूणच त्यांना आपल्याच मुलांचं वागणं माणुसकीला धरून नव्हतं हे कळलं. त्यांनी दिलीपला सांगितलं, मी लग्नासाठी चालोय. लग्न लागलं तोंड गोड करून मी पाहुण्यांचा निरोप घेऊन निघणार. तुम्ही कधी येणार ते बघा. मला गाडीत बसवून दे, मी घरी जातो. त्यांनी हात हवेत फिरवून घेतला. ते एका निर्धारानं दिलीपला एकीकडे घेऊन बोलले होते स्वतःसाठी. दिलीपनी मंगलाबाईंना बाजूला घेऊन एकूणच परिस्थिती सांगितली. हेमालाही कल्पना दिली. हेमा म्हणाली सुद्धा, त्यांच्यासमोर तुम्ही लोकांनी असं वागायला नको होतं. त्यांचा किती जीव होता शंभूवर, मलाही माहिती आहे की ते. हे तू बरोबर नाही केलंस हा दिलीप. अरे तुम्हाला शंभू नकोच होता तर तसं म्युन्सिपाल्टीत जाऊन सांगायचं. ते नेतात की अशी कुत्री. पण असं सोडून देणं म्हणजे. वरुण म्हणाला, बाबांनी तेव्हासुद्धा तमाशा केलाच असता. अलीकडे त्यांच्या जीवनात शंभूशिवाय कशालाही महत्त्व नव्हतं. फार झालं होतं त्याचं प्रस्थ, बरंच झालं. दिलीप म्हणाला, मी आणणारच आहे दुसरा कुत्रा. तो हवाच आहे बंगल्यासाठी. चांगला वॉचमन असतो.
यावर ते दोघं हसले होते. त्यांना तोडगा गवसलेला होता दुःखावर. हेमा म्हणाली, अरे एका प्राण्याची जागा दुसरा प्राणी घेऊ शकेल, पण तो तो प्राणी असणार नाही ना, त्याचं काय. मग मात्र सर्वजण गंभीर झाले. हेमानं वर्मावरच बोट ठेवलं होतं. मंगलाबाई म्हणाल्या, हे बघा, तुम्ही कसं केव्हा यायचं ठरवा, मला आणि यांना बसवून द्या. मला त्यांना अशा मनस्थितीत एकटं सोडणं बरं वाटत नाही. मीही त्यांच्याबरोबर जाईन. दिलीपने मग सर्वांनीच निघायचं ठरवलं. तेही सोयीचं होतं. निरोपी करून आहेर उपचार आटोपून निघायला 4 वाजले. मंडळी अखेर निघाली. त्यांना निघावंच लागलं. गाडी सुरू झाल्यावर खानापूरकर चढ्या आवाजात म्हणाले, गाडी तिथे थांबव हा दिलीप. अगदी जरबेनं. कुठे बाबा? जिथे तुम्ही दोघांनी शंभूला सोडलं तिथे. ते गप्प झाले. वरुण हसला. दिलीप म्हणाला, तो तिथे थोडाच असणार आहे. म्हणजे गाडी थांबवतो मी, पण शंभू तिथे असला तर मी त्याला गाडीत घेणार आहे. तो तिथे माझी वाट पाहत असणारच. एका ठाम विश्वासानं खानापूरकर म्हणाले आणि आपल्याच माणसांकडे अविश्वासानं बघायला लागले. त्यांच्या अंतर्मनाला तो तिथेच त्यांची वाट पाहत थांबलेला दिसत होता, त्याच्या गळ्यातल्या साखळीसह. दिवस मावळताना गाडी नेवासाला पोचली. गाडी थांबताच दार उघडून खानापूरकर गाडीतनं खाली उतरले. तरा एका उमेदीनं ते काल शंभूला सोडलं होतं तिथे चालत गेले, अगदी एकटे, एका विश्वासानेच. कमरेवर डावा हात ठेवून त्यांनी आसमंत हादरून जावा अशा तऱ्हेनं शंभू अशी हाक मारली. ते थांबले. त्यांनी मान वळवून आजूबाजूला बघितलं. पुन्हा हाक मारली, शंभू. पुन्हा वेध घेतला त्याचा, शंभूचा. पण कुठे कसलीच हालचाल नव्हती. लहरी निर्माण करून त्यांचा आवाज वातावरणात विरून गेलेला होता. ते सर्वांना दिसले. त्यांनी पुढे जाऊन इथे तिथे वाकून पाहिलं. आवाजानं 1-2 जण त्यांच्या जवळ आले. त्यांनी विचारलं, काय झालं? कुणी हरवलंय का? कुणासनी हाळी देताव? नातू का काय? का अजून कोण आहे? खानापूरकरांनी त्या माणसांकडे बघितलं आणि मान खाली घातली. ते शोध घेऊन थकून गेले होते. दिलीप तिथे आला. मृदू आवाजात म्हणाला, बाबा चला तुम्ही. तो निघून गेला असेल अहो कुठेतरी. तो जवळपास असता तर तुमच्याकडे धावत आलाच असता, किमान ओरडला तरी असता. त्याला तुमचा आवाज ओळखता येतो. तो आला नाही म्हणजे. खानापूरकरांचाही नाईलाज झाला. ते मागे फिरले. सैल अंगानं चालत राहिले. दिलीपने त्यांना धरलं होतं. त्यांना वाटलं हा आखरी प्रवासही संपला. शंभू कुठेतरी गेला त्याच्या वाटेनं, त्याला जमेल तसं, खूप पुढे कुठेतरी. ते गाडीत येऊन बसले. त्यांनी घामानं डबडबलेला चेहरा रुमालानं पुसून काढला. थकले पण पुसून टाकलं. ते दिलीपला म्हणाले, आपण स्थानिक पेपरमध्ये जाहिरात देऊया. असं ह्या ठिकाणी तो गाडीतून उतरून गेला, कुठे गेला माहिती नाही. गाडीतली माणसं त्याला शोधत राहिली. त्यांनी त्याचं सार्थ वर्णनही केलं. मिटल्या डोळ्यांपुढे पुन्हा शंभू आलाच त्याच नजरेनं. तुझा खरा पत्ता लागायला हवा रे शंभू. अखेर काय झालं तुझं ते कळलं नाही ना तर माझं जगणं व्यर्थ आहे. अभंडाशिवाय खरं मूल्य होऊच शकत नाही कशाचं. तू म्हणजे माझ्या लेखी अभंड आहेस. तू मिळायलाच हवा आहेस. तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. ते हळहळत राहिले. जातानाचा उत्साह येताना नव्हता.
खूप मरगळ होती. कोणाला तरी पोहोचवून आल्याची आर्त भावना मनात दाटून होती. अंधार पडताना सर्वजण घरी पोहोचली अंधाच्या मनांनी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित कथा अभंड. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.